नमस्कार. आजच्या ह्या नवीन खास भागात तुमचे अगदी मनापासून स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच तुमच्यासाठी अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या रोजच्या रांगोळ्या मी घेऊन आले आहे. तर उद्या बघा श्रावणी सोमवार आहे, दुसरा सोमवार आहे. तर त्यानिमित्त ह्या सर्वच रांगोळ्या आजच्या अगदी खास आहेत. नक्की व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि शेवटच्या रांगोळीपर्यंत सर्व रांगोळ्या नक्की बघा आणि तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडली असेल ती नक्की देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर काढून बघा. आता आपली पहिली जी रांगोळी आहे तर बघा, एक त्रिशूल आपण काढून घेतलेला आहे आणि खाली जे डमरू असतं बघा ते सुद्धा काढलेलं आहे. आता श्रावणी सोमवार निमित्त सर्वच रांगोळ्या आहेत ह्या आणि अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेल्या आहेत. आता आपण एक व्ही आकार काढून घेणार आहोत बघा खालच्या बाजूला, आणि ते एक खालच्या बाजूला एक फूल काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता लांब पकड्यांचं एक कमळाच्या फुलाप्रमाणे एक फूल काढलेला आहे. तर आपण ज्या व्ही आकार काढलेला आहे तर एका रेषेवरती आपण बेलपत्र काढून घेणार आहोत. बघा, एका रेषेवरती आपण बेलपत्र काढलेलं आहे, हिरवा रंग त्यामध्ये भरून घेतलेला आहे. आणि शिवशंकराच्या डोक्यावरती टिळा असतो तो आपण एका मधलं जे बेलपत्र आहे त्यावरती काढलेला आहे. आता एका बाजूची जी रेष आहे त्यावरती आपण छोटासा दिवा काढून घेणार आहोत. आता पूजा म्हटलं की दिवा आणि दिवा काढलेला खूप शुभ मानलं जातं बघा रांगोळीमध्ये. तर एक छोटासा आपण दिवा काढलेला आहे. तर इथे या सफेद रंगाचाच वापर केलेला आहे बघा, वेगळा काही रंग वापरलेला नाही. काही गडबडीत आपल्याला रांगोळी काढायची असते तर अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे. आता त्या दिव्याच्या खाली सुद्धा आपण एक छोटंसं बेलपत्र डॉट देऊन काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता बघा, डॉट देऊन एक छोटंसं बेलपत्र काढलेलं आहे आणि त्यावरतीही मध्ये जो शंकराच्या डोक्यावरती टिळा आहे तो दिलेला आहे बघा. फुलामध्ये आपण थोडा थोडा रंग भरून घेतलेला आहे. आता इथे ऑरेंज आणि पिवळा रंग मी भरून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही रंग भरू शकता. दिव्यावरती छोटंसं स्वस्तिक काढलेलं आहे बघा. जवळजवळ फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो आणि अगदी सोपी रांगोळी आहे बघा. ही पटकन होऊन जाते, जास्त काही वेळ लागत नाही. नक्की तुम्ही ही रांगोळी तुम्हाला आवडली असेल तर काढून बघा. बघा, एका बाजूला दिव्याचं आपण छोटंसं फूल काढलेलं आहे. आता पुढची आणि 2 नंबरची रांगोळीसुद्धा श्रावणी सोमवार निमित्तच आहे बघा. तर इथे डॉट देऊन आपण बेलपत्र काढून घेणार आहोत बघा. मोठे डॉट दिलेले आहेत हिरव्या रंगाचे आणि त्यावरती थोडा थोडा लाईट रंग, हिरवा लाईट रंग टाकलेला आहे बघा. तर काडीच्या मदतीने आपण ब्रशचं जे पाठीमागचं टोक आहे त्याने आपण सर्व जे डॉट आहेत ते पुढच्या बाजूला ओढून घेणार आहोत आणि काडीने त्याला थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे बघा. पानांचा आकार आपल्याला द्यायचा आहे. आता इथे बेलपत्र आपण काढलेलं आहे. तुम्ही बघू शकता तीनही पानांना आपण आकार दिलेला आहे. आता जे देठ आहेत ते सुद्धा आपण डार्क हिरव्या रंगाने काढलेले आहेत बघा. हिरव्या रंगामध्ये काळा रंग थोडासा मिक्स करायचा आहे आणि त्याने हे देठ काढायचे आहेत. आता वरती आपण पिंड काढून घेणार आहोत बघा. शंकराची पिंड आपल्याला तिथे काढायची आहे. त्यामध्ये काळा रंग भरायचा आहे. तुम्ही बघू शकता आपण छोटीशी पिंड काढून घेतलेली आहे आणि काळा रंग त्यामध्ये भरलेला आहे. व्यवस्थित कलर फिल केलेला आहे आणि वरती आपण 3 रेषा देऊन जो टिळा असतो तो सुद्धा काढून घेणार आहोत बघा. पिंडीच्या वरती आपल्याला 3 रेषा मारायच्या आहेत सरळ आणि दोन्ही बाजूला गोल करून घ्यायचे आहेत बघा. अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर मध्ये आपण एक लाल रंगाचा डॉट देणार आहोत. त्यामध्ये पिवळा रंग भरून घेतलेला आहे आणि लाल रंगाचा एक डॉट द्यायचा आहे. आता आपण एक त्रिशूलसुद्धा काढून घेणार आहोत बघा बाजूला. त्यामुळे रांगोळीला थोडासा भरगच्चपणा येईल आणि रांगोळी सुंदर दिसेल. आणि शंकराचे जे त्रिशूल असतं ते सुद्धा आपण रांगोळीमध्ये काढून घेणार आहोत. छोटंसंच काढायचं आहे बघा, काही वेगळी ड्रॉइंग करायची गरज नाही आहे. बघा, आपण एका बाजूला त्रिशूल काढून घेतलेला आहे. त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लुक आलेला आहे. आणि मध्ये पण त्रिशूलच्या मध्ये हे आपण शंकराच्या डोक्यावरचा टिळा काढून घेणार आहोत. आता खालच्या बाजूला बेलपत्रांच्या मध्ये एक छोटंसं फूल आणखी एक आपण काढून घेणार आहोत. डॉट देऊनच काढायचं आहे, प्रेस करून घ्यायचं आहे झाकणाच्या मदतीने आणि आकार द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आपण
छोटंसं फूल काढलेलं आहे, त्यामध्ये लाल आणि पिवळा रंग भरून घेतलेला आहे. फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. आता पुढची आणि 3 नंबरची रांगोळीसुद्धा सोमवार निमित्तच आहे बघा. तर इथे एक आपण स्वस्तिकप्रमाणे आकार काढलेला आहे. आता स्वस्तिकच्या प्रत्येक रेषेच्या टोकावरती आपण त्रिशूळ काढणार आहोत. तुम्ही बघू शकता. सोप्या पद्धतीनेच ही सुद्धा रांगोळी दाखवलेली आहे आणि अगदी सोपी आहे बघा. तर ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे. आपण त्रिशूळ काढून घेणार आहोत. 4ही रेषांवरती आपण छोटे छोटे त्रिशूळ काढलेले आहेत. तुम्ही बघू शकता. मधला जो आकार आहे तो थोडासा काढायचा आहे आणि दोन्ही बाजूला एक गोल आकार काढून घ्यायचे आहेत बघा. बघा 4ही रेषांवरती छोटे छोटे त्रिशूळ आपण काढून घेतलेले आहेत. त्रिशूलचा आकार देऊन घेतलेला आहे. आता जे कोपरे आहेत बघा, जे स्वस्तिकचे कोपरे आहेत तिथे आपण बेलपत्र काढून घेणार आहोत. 3-3 डॉट द्यायचे आहेत आणि बेलपत्र काढायचं आहे. बघा प्रत्येक जो कॉर्नर आहे तिथे आपण बेलपत्र काढून घेणार आहोत. तर इथे डॉट देऊनच काढलेले आहेत बघा. डार्क हिरवा आणि लाईट रंग टाकायचा आहे आणि बेलपत्र काढून घ्यायचे आहेत. मधल्या ज्या रेषा आहेत त्यासुद्धा दिलेल्या आहेत. आता प्रत्येक बेलपत्राच्या मधलं जे पान आहे त्यावरती आपण शंकराच्या डोक्यावरती टिळा आहे तो काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता. सर्वच पानांवरती आपण 3-3 रेषा आणि मध्ये लाल रेष काढून घेतलेली आहे. त्रिशूलवरतीही आपण 3-3 रेषा आणि मध्ये लाल डॉट देणार आहोत. तुम्ही बघू शकता. फायनल रांगोळी आपली जवळजवळ तयार झालेली आहे. मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथेही आपण एक छोटंसं फूल तयार करून घेतलेलं आहे बघा, आकाशी रंगाने आणि मध्ये एक ऑरेंज रंगाचा डॉट दिलेला आहे. फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. आता पुढची आणि शेवटची रांगोळीसुद्धा श्रावणी सोमवार निमित्तच आहे बघा. तर इथे आपण एक अर्धचंद्रकोर काढलेला आहे बघा. चंद्राची कोर काढायची आहे. थोडंसं झाकण ठेवून आकार देऊन घेतलेला आहे. सफेद रंग त्यामध्ये भरलेला आहे. तुम्ही बघू शकता. आपण एक छोटासा आकार बघा चंद्राच्या कोरीचा एक आपण आकार देऊन घेतलेला आहे. आता मध्ये या शंकराच्या डोक्यावरती टिळा आहे तो आपण काढून घेणार आहोत बघा. 3 रेषा द्यायच्या आहेत आणि आपण त्याला आकार देऊन घ्यायचा आहे. मध्ये लाल पिवळा रंग भरून लाल रंगाचा डॉट दिलेला आहे. आता एका बाजूला आपण इथे त्रिशूल काढून घेणार आहोत छोटंसं. बघा एका बाजूला आपण छोटंसं त्रिशूल काढलेलं आहे. छोटासा आकार त्रिशूलचा काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण खाली छोटी छोटी फुलं काढून घेणार आहोत बघा. 3 फुलं काढलेली आहेत सरळ रेषेमध्ये. इथे आपण 3 फुलं काढून घेतलेली आहेत. आकार द्यायचा आहे बघा काडीच्या मदतीने. पिवळा आणि लाल रंग त्यामध्ये भरून घेतलेला आहे. आता मध्ये आपण हे जे फुलं आहेत ते एक वेलीप्रमाणे आकार काढून जोडून घेणार आहोत आणि वरच्या बाजूला ही छोटीशी कळी काढायची आहे. लाल रंगाचा डॉट दिलेला आहे आणि त्यावरती पिवळा रंग टाकलेला आहे. आता पानंसुद्धा काढलेली आहे. तुम्ही बघू शकता. तर इथे एका बाजूला आपण बेलपत्र काढून घेणार आहोत. बघा सर्वच रांगोळ्या अगदी सोप्या आहेत. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडली असेल ती नक्की देवघरासमोर, दरवाजासमोर किंवा तुळशीसमोर काढून बघा. सर्व रांगोळ्या सोप्या पद्धतीने दाखवलेल्या आहेत आणि डेमोसुद्धा दिलेला आहे बघा. तर बघा रोज असे व्हिडिओ मी नवीन टाकत असते आणि छोट्या छोट्या रांगोळ्या दाखवलेल्या असतात. तुम्हाला जर ह्या रांगोळ्या आवडत असतील, रोजच्या उपयोगी पडतील अशा सर्व रांगोळ्या असतात. तुम्हाला जर रांगोळ्या आवडल्या तर नक्की एक लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि नक्की एकदा सान्वी आर्ट वन या चॅनलला भेट द्या आणि बघा तुम्हाला उपयोगी पडतील अशा सर्व रांगोळ्या असतात. बघा ही सुद्धा रांगोळी आपली जवळजवळ फायनल तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. आता वरच्या बाजूला जी रिकामी जागा दिसते तिथेही आपण एक छोटंसं फूल
काढून घेणार आहोत. बघा वरतीही आपण एक पिवळ्या रंगाचा छोटासा पोल काढलेला आहे आणि त्याला एक देठ काढून घेतलेला आहे. तर बघा अशाच रांगोळ्या बघण्यासाठी, शिकण्यासाठी आणि रोज देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर रांगोळी काढण्यासाठी अशाच रांगोळीसह भेटूया पुढील भागात. धन्यवाद.